टर्निंग पॉईंटवरला माझ्या लाईफच्या, त्या टर्निंग पॉईंटला माझा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे तुम्ही सांगतात ना की आता ही ही ती वेळ होती का जेव्हा मी आता स्वतःच्या सर्व्हिस सेंटर चालू करू शकत होतो, नाहीतर कुठे चांगले जॉबला पण लागू शकत होता. अशी ती ऑपॉर्च्युनिटी, असा जो टाईम होता की सर्व सुधरून गेलं, तर सर्व एकदम व्यवस्थित लाईफचं चालायचं. करिअर आता सुरुवात होणार होती करिअरला, की आपलं पण काहीतरी नाव होणार आणि आपण पण काहीतरी करणार आणि आपल्या पायावर उभं राहणार, असं ते सुरू होणार होतं. पण ते होण्याच्या आधी ना मित्रांनो, एका चुकीमुळे माझी पूर्ण लाईफ आणि लाईफचे पूर्ण गोल सर्व बदलून गेलं. ज्या दिवशी ते ॲक्सिडेंट झालं त्या दिवशी माझी स्वप्न आणि माझे ड्रीम्स सर्व त्याच क्षणी, त्याच वेळी तिकडेच राहून गेलं. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो, तुम्ही हा फोटो बघा. कार आहे, ही कार मॅग्नेट आहे. त्याच्यामध्ये मी 1-1 हिट झालो डायरेक्ट समोरासमोर 110ची स्पीडने, विदाऊट सेफ्टी गिअर, विदाऊट हेल्मेट. खूप खूप मोठी चुकी झाली असं लाईफमध्ये, खूप मोठी. मी हे व्हिडिओ फक्त आता जी नवीन पोरांसाठी बनवत आहे, म्हणजे जी यंगस्टर आहे की त्यांच्याकडे स्पोर्ट बाईक आहे, जशी काही समजा 2000 cc बाईक आहे, त्यांच्यासाठी बनवत आहे. की मित्रांनो, खूप अगर तुम्ही जर ॲक्सिडेंट झाला आणि त्या क्षणी तुम्ही मृत्यू पावले, तुम्ही डेड झाले, तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. बट अगर तुम्ही वाचले, लक बाय चान्स वाचले काही तुटलेले घेऊन, तर तुमची लाईफ पूर्ण चेंज होऊन जाणार. कारण की तुम्ही जे काही करू शकत नाही ते काहीच करू शकत नाही. मित्रांनो, माझा ॲक्सिडेंट झाला, मला माझी जॉब क्विट करायला पडली. मी आता जॉब पण नाही करू शकत, कारण की माझ्या ॲक्सिडेंटमध्ये एक माझी फिंगर ब्रेक झालेली. ती फिंगर तर होऊन गेली सही, म्हणजे ती फिंगर आता ओके आहे. पण हा जो इकडे शोल्डरला लागलेला, मला इकडे शोल्डरला, तुम्हाला दाखवतो मी, माझा पट्टा पण दाखवतो तुम्हाला. अजून पण ट्रीटमेंट चालू, 1 वर्ष झालं त्याला ॲक्सिडेंटला. हा पट्टा आहे आणि इकडे म्हणजे हे करून बांधलेलं, अजून ट्रीटमेंट चालू आहे त्याची. मित्रांनो, मला आता मी हेवी काम करायचं, शोरूममध्ये काम करतो, 4 व्हीलरच्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. मला हेवी काम करायला डॉक्टरने नाही सांगितलं की हेवी काम तू नाही करू शकणार आता. तर मला त्यासाठी माझी जॉब क्विट करायला पडली, कारण की माझा हात हलतो, तो दाखवतो बघा. हा हात मी हलवू शकतो, उचलू शकतो, वापरू शकतो, पण ह्या हाताने मी काही पण वजन वस्तू किंवा जडचे काम करू शकत नाही. मी फक्त हा व्हिडिओ ह्या पर्पजने बनवत आहे का तुम्ही बघा, तुम्ही अगर रायडर असेल, तुम्ही बाईक चालवत असेल, तुम्ही बघा. अगर तुमचा कोणी मित्र असेल, त्याला तुम्ही शेअर करा, की म्हणजे काहीतरी तुम्ही शिका असं. कारण की जेव्हा ॲक्सिडेंट होते ना मित्रांनो, ॲक्सिडेंट होण्याच्या आधी आपल्याला काहीच वाटत नाही. ॲक्सिडेंट झाल्यानंतर सर्व माहीत पडते. मला पण ॲक्सिडेंटच्या आधी मला खूप मित्रांनी सांगितलं का तू खूप फास्ट बाईक चालवतो, तू एवढा फास्ट फिरतो. मी खूप फास्ट फिरायचे, 110, 120, 130 अशी गाडी घेऊन जायचा. माझ्याकडे V3 होती. पण मित्रांनो, फास्ट चालवून काहीच भेटलं नाही मला फक्त भेटला आहे तो हा पेन. मी अगर मेलो असतो ना मित्रांनो, तर मला काही वाटलं नसतं, पण मी जिवंत राहिलो, आणि ते पण हे तुटलेला शोल्डर घेऊन. मी 5 वर्ष जी मेहनत केली, ज्या मुकामपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत केली, आता ते तिकडेच राहून गेलं मित्रांनो. काय एवढी मेहनत केली मी, 5-5 हजारामध्ये काम केलं माझ्या स्किल डेव्हलप करण्यासाठी, टेक्निशियनच्या स्किल डेव्हलप करण्यासाठी मी 5-5 वर्ष काम, म्हणजे 5-5 हजारावर काम केले. आता शोरूममध्ये लागलेलं, आता पेमेंट पण मला होता 15पर्यंत पेमेंट होता. आता मी पुढचा विचार असा होता की मी स्वतःचे सर्व्हिस सेंटर चालू करतो, स्वतःचा बिझनेस टाकतो, काहीतरी अर्न करतो सर लाईफमध्ये. बट अनफॉर्च्युनेटली माझ्या एका चुकीमुळे, किंवा एक तो दिवस
कारण की मी एवढे दिवस फास्ट चालवला, मला काहीच झालं नाही. पण त्या दिवशी मी घरी येत होतो, तुम्हाला सांगतो ना रिॲलिटी. मी कॉल करून सांगितलं मी घरी येतो आहे. दुपारचा टाईम होता, हलका पाऊस येत होता आणि रोड भिजलेली होती. मी गाडी घेऊन जात होता. तुम्हाला सांगतो रिॲलिटी, मला पूर्ण दिवस आठव आहे, तो पूर्ण दिवस आठव आहे. कारण की तो मला स्वप्नात होता अजून पण. ते ॲक्सिडेंट माझ्या स्वप्नात अजून पण येते. मित्रांनो, असा ॲक्सिडेंट झालेला ते. मी आहे ना, तर अक्षरशः गाडी घेऊन जात होतो कॅज्युअली नॉर्मली. 60-65ची स्पीड होती, 4th गिअर होता. एक रेव केला गाडी आणि एक गिअर टाकला. 5व्या गिअरला गाडी गेली 110. 110च्या स्पीडला थोडा होता आणि रस्ता थोडा लहान होता, म्हणजे जास्त मोठा नव्हता, लहान होता. एक 4 व्हीलर आली, ती तुम्हाला फोटो दाखवला. ती गाडी बघा तुम्ही, ती गाडी बघा कशी ते गाडीची हालत झालेली आहे. तुम्ही विचार करू शकता का बायकर जो बाईक चालवत होता तो जिवंत राहिला असेल का? मला स्वतःला विश्वास नाही होत होता त्या टायमाला. मी गाडी घेऊन जातो, मी दाबला. गाडी पुढून आली ना, तर पॅनिकमध्ये मी पाठीमागचा ब्रेक दाबला. खाली स्पीडला कंट्रोल करण्यासाठी दाबला, कंट्रोल करण्यासाठी. तुम्ही समजा माझी गोष्ट, कंट्रोल करण्यासाठी. मी डेलीचा चालवणारा माणूस आहे, डेली बाईक चालवणारा माणूस आहे. माझी गाडी माझ्याकडेच असते. माझी गाडीला मी सर्वात चांगल्या आणि प्रॉपररीते ओळखतो. मी ब्रेक दाबला आणि ती भिजलेल्या रस्त्यामुळे माझ्या डायरेक्ट व्हील लॉक झाला 110च्या स्पीडला. 110च्या स्पीडला माझा जो व्हील लॉक झाला ना, तर माझी गाडी अशी जी स्ट्रेटमध्ये जात होती ना, ती अशी टर्न होऊन राईट साईडला डायरेक्ट विदिन सेकंड 10-12 सेकंदामध्ये फक्त मी डायरेक्ट जाऊन त्या गाडीला आदळलो. तसं मी तुम्हाला सांगू ना, मला वाटते जे मी वाचलं ना, हे मी मिरेकल मानतो. कारण की मी तिकडे पडला ना, तर मी जे झाडं असतात ना, लहान लहान झाडं, त्याच्यावरती पावसाळ्यात वेलं उगतात सर्व, त्याच्यामध्ये पडलो ना. त्याच्यामुळे मला काही जास्त म्हणजे इंजर्ड किंवा जास्त लागलं नाही. आणि जे काही मला जास्त लागलं नाही ना मित्रांनो, जे काही म्हणजे जास्त लागलं नाही, त्यासाठी मी आज पण महादेवाची कृपा मानतो. कारण की मी महादेवाचा भक्त आहे. मी त्यांची कृपा मानतो की तुम्ही मला वाचवला. पण जो मी वाचला ना, सुरुवात स्टोरी तिथून सुरू होते. पण जसं मी पडला ना, त्याच्यानंतर जे अक्षरशः दुसरं होते ना, ते माझ्या अंगावर अजून पण काटे किंवा सहारे उभे करते. कारण की तुम्हाला सांगू ना, मी त्या दिवशी मी पडलो वेलांमध्ये आणि मी अक्षरशः जसे डोळे उघडले ना पडून ना, ब्लँक आउट झालं. ठोकला तसा ब्लँक आउट पूर्ण. जसा उठलो ना मित्रांनो, तसा मी फक्त एक विचार केला की मी मृत्यू पावले, मी डेड झाला आहे, मी मरला, माझी स्टोरी संपल्या इकडेच. पण नंतर मी माझे हातपाय हलवून बघितले, ते हल्ले असे, म्हणजे अंगठे वगैरे हलवून पाहिले तर हल्ले. तर मी हेल्प म्हणून जोरात ओरडलो. ज्या लोकांसोबत माझे ॲक्सिडेंट झालेले आहेत ते लोकांनी मला खिचून काढला. त्यांना पण नाही माहिती का मी इकडे आतमध्ये पडलं आहे. कारण की एवढे जोरात जे झालं ना, तर त्यांना पण नाही समजलं की मी आतमध्ये आहे. त्यांनी मला काढलं बाहेर आणि बसवलं. नंतर मी बसवल्यानंतर मी स्वतःने असा उभा राहिला तिकडे. स्वतःने उभा राहिला. उभा राहून मी 4 व्हीलरला बघितलं, ज्याला मी ठोकलेला त्याला मी बघितली. त्याला मी जसं बघितलं ना, तुला फोटो दाखवतो. मी तिकडे उभा आहे, ते मरून कलरचे शर्ट दिसते ना, तो मी आहे विदाऊट चप्पल. तुम्ही बघू शकता. माझे त्या टाईमला शोल्डरला अंगठी थोडी ब्रेक झालेली होती. तर मी बघितलं ना, तसं मी बसून पडला. आणि मी बसून फक्त एकच विचार केला आहे, काय भाई मी जिवंत नाही मिळतच ना. असं हे सर्व भ्रम आहे माझं. म्हणजे माझी आत्मा तिकडे उभी आहे आणि ते सर्व बघत असं मला वाटत होतं. आणि तिकडे जेवढी पण जी बाईक घेऊन लोक जात होती तिथून, ती तिकडे थांबून फक्त एकच गोष्ट विचारत होती, बाईकवाल्याची डेड बॉडी नेली का.
जो येतो तो इकडे बाईक डेड बॉडी नेली का.